धमकी पाठशाला या धम्मवर्गामध्ये आपणा सर्वांचे स्वागत. महामंगल वैशाख पौर्णिमेचा इतिहास आज आपण पाहू. बुद्धाब्द 1-1-2565. नमो बुद्धाय. ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात उत्तर भारतात शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यांवर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळविले. कोशलाधिपतीच्या अधिसत्तेमुळे शाक्यांना कोशल राजाच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राजसत्तेचे काही सार्वभौम अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कोसल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. कोशल देशाचा राजा प्रसेनजित व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिंहहणू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिंहहणूचा विवाह कच्छनाशी झाला होता. त्याला शुद्धोदन, धौत्योदन, शुक्लोदन, शाक्योदन व अमितोदन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिंहहणूला अमिता व प्रमिता या 2 कन्या होत्या. त्याच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोदनाचा विवाह महामायेशी झाला होता. महामायेच्या पित्याचे नाव अंजन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. अंजन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने मोठ्या शौर्याचा परिचय केला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महाल होते. शाक्य लोकांत प्रतिवर्षी आषाढ पौर्णिमात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी देखील हा महोत्सव साजरा करीत असत. उत्सवाच्या 7व्या दिवशी शुद्धोदन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला. निद्राधीन असताना तिला एक स्वप्न पडले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धोदनाने सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण गृहत्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदह नगरीला मी जाऊ इच्छिते. शुद्धोदनाने मोठ्या लव्याजम्यासहित तिला पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना महामायेला शालवृक्षांच्या एका उद्यानवनातून जावे लागणार होते. त्यालाच लुंबिनी वन असे म्हणत असत. तेथील ते मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षांपर्यंत चालत गेली. त्या शालवृक्षांच्या फांद्या वाऱ्याच्या मंद झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एका फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. तेवढ्यात तिने आपल्या पायाच्या टाचा उंचावून ती फांदी हाताने धरली. लगेच ती फांदी हवेमुळे वर गेल्यामुळे महामायेला हलकासा झटका लागला आणि तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. त्या शालवृक्षांची फांदी हातात धरली असताना तिने मुलाला जन्म दिला. त्या बालकाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाख पौर्णिमेला झाला. पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला. शुद्धोदन हे कपिलवस्तूचे राजपद भूषवित असल्यामुळे त्या बालकास युवराज म्हणून संबोधिण्यात येऊ लागले. ज्यावेळी बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित मुनींना आपल्या दिव्य दृष्टीने
शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले आहे हे दिसले. ते राजा शुद्धोधनाच्या गृही आले. अशीत ऋषींनी त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा ते बालक महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले दिसले. अशीत ऋषींनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली. त्यांनी राजा शुद्धोधनाला सांगितले की हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च अशी सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. त्याचे बालपण करुणामय असे होते. सिद्धार्थ गौतमाला 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला त्याच्या विवाहाची काळजी लागलेली होती. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. सिद्धार्थ गौतमाचा विवाह यशोधरेशी करण्यात आला. विवाह होऊन अनेक वर्षे लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. सिद्धार्थ गौतमाला 20 वर्षे पूर्ण झाली तेव्हा शाक्यांच्या संघामध्ये सभासद झाले. सिद्धार्थाला शाक्य संघाचे सभासद झाल्यानंतर 8 वर्षे लोटली. 8व्या वर्षी अशी घटना घडली की सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती वापरावे यावरून वाद होत असत. शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याचा ठराव मांडला आणि त्या ठरावाला सिद्धार्थ गौतमाने विरोध केला. त्यामुळे त्यांना 3 पैकी एका पर्यायाची निवड करावी लागली. देशत्यागाचा पर्याय त्यांना निवडावा लागला. कोशलाधिपती समजले तर संघाला जाब विचारतील म्हणून परिव्रजेचा मार्ग त्यांनी निवडला. सिद्धार्थाने भारद्वाजाच्या हस्ते परिव्रजा घेतली. हा त्यांचा स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होता. त्यांचे शौर्याचे व धैर्याचे हे कृत्य होते. कपिलवस्तूहून मगध देशाची राजधानी राजगृह येथे सिद्धार्थ गौतम आले. राजगृहापासून कपिलवस्तू पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतरावर आहे. हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतम यांनी पायीच केला. मगधाधिपती राजा बिंबिसार यांनी सिद्धार्थ गौतमाने संन्यास सोडावा व स्वगृही परत जावे यासाठी त्यांना विनंती केली, परंतु सिद्धार्थ गौतम आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सिद्धार्थ गौतम राजगृहात असताना 5 परिव्राजकांनी सांगितले की आपण कपिलवस्तू सोडल्यानंतर युद्ध पुकारण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली आणि युद्ध करण्याचे थांबविले. आता यापुढे तुम्ही परिव्राजक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. सिद्धार्थ गौतमांनी त्यावर उत्तर दिले, हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाता कामा नये. परिव्राजक राहिले पाहिजे. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. हा संघर्षच जगातील सर्व दुःखांचे मूळ होय. या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. सिद्धार्थ गौतमांनी राजगृह सोडले. तपश्चर्येचे तंत्र आत्मसात असलेल्या ब्राह्मण भृगु ऋषींनी त्यांना तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फळे समजावून सांगितले. आलार कलाम यांच्याकडून त्यांनी सांख्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच आलार कलामांनी ध्यानमार्गाचे तंत्र त्यांना शिकविले. त्यांच्या एकूण 7 अवस्था होत्या. त्या तंत्रावर प्रभुत्व मिळवल्यावर उद्दक रामपुत्त यांच्याकडून ध्यानविधीची 8वी पायरी आत्मसात केली. मगध देशातील श्वासोच्छ्वास थांबून चित्ताची एकाग्रता करण्याची प्रक्रिया त्यांनी आत्मसात केली. समाधी मार्गाचे त्यांचे शिक्षण हे अशा प्रकारचे होते. सिद्धार्थ गौतमांनी गया नगरीस राजर्षी नेंगरी यांच्या आश्रमात वैराग्य मार्गाचा अभ्यास केला. त्यांचे शरीर अत्यंत क्षीण झाले. ते आपले पोट चाचपू लागले तर त्यांच्या पाठीचा कणा त्यांच्या हाताला लागे.
आणि जर ते पाठीचा कणा चाचपू लागले तर त्यांचे पोट त्यांच्या हाती लागे. याचे कारण ते अत्यंत कमी खात होते. अशा प्रकारचे त्यांचे आत्मक्लेश 6 वर्षापर्यंत चालले होते. तरीही त्यांना नवीन प्रकाश दिसला नव्हता. खरी शांती आणि चित्ताची एकाग्रता शारीरिक गरजांच्या अखंड तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभू शकते असा त्यांनी विचार करत असतानाच सुजाताने दिलेल्या खिरीचे सेवन त्यांनी केले. याप्रमाणे त्यांची वैराग्याची कसोटी म्हणजे त्यांची तपश्चर्या संपली. त्यांनी उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास ते गयेच्या मार्गाला लागले. चिंतन करण्यासाठी पिंपळ वृक्षाखाली बसण्याचा विचार त्यांनी केला. ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी सिद्धार्थ गौतमांनी 4 आठवडे सतत ध्यानमग्न राहिले. 4थ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना मार्ग सापडला आणि तो प्रकाशमान झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की त्यांच्यासमोर 2 समस्या आहेत. पहिली, जगामध्ये दुःख आहे, दुःखाचे कारण आहे, दुःखाचे मार्ग आहेत आणि ते दुःख निवारण्याचे मार्ग कोणते, या प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले. त्याला सम्यक संबोधी म्हणतात. सिद्धार्थ गौतमांना ज्ञानप्राप्ती झाली, ते सम्यक संबुद्ध झाले. ती पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा होय, महामंगल दिन होय. पौर्णिमेचे हे दुसरे महत्त्व आहे. तथागतांनी 5 परिव्राजकांना सारनाथ या ठिकाणी आपल्या धम्माचा उपदेश देऊन धम्मचक्र प्रवर्तन केले. धम्मदीक्षेची मोहीम सुरू केली. राजांपासून सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी आपल्या संघामध्ये प्रवेश दिला. सिद्धांत मांडले. अखिल मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग दाखविला. धम्मप्रचाराचे कार्य श्रावस्ती व राजगृह या प्रमुख ठिकाणी त्यांचे दिसून येते. सतत 45 वर्ष धम्माचा प्रचार प्रसार केला. हा सर्व प्रवास भगवान बुद्धांनी पायीच केला. आपल्या अंतिम प्रवासाला निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृहाजवळील गृध्रकूट पर्वतावर राहत होते. त्यांनी वैशालीजनांचा निरोप घेतला. भगवान बुद्धांचे कुशीनारा येथे आगमन झाले. सुभद्र नावाच्या परिव्राजकाला भिक्खू संघात स्वीकृत करण्यात आले, ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तो अखेरचा श्रावक होता. नंतर भगवान बुद्ध भिक्खूंना उद्देशून म्हणाले, जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत काही संदेह किंवा गोंधळ, शंका असेल तर त्यांनी विचारावे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तेच शब्द त्यांनी उच्चारले. त्यावेळी भिक्खूंनी मौन सोडले नाही. तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून म्हणाले, भिक्खू हो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण करून देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत. आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा. तथागतांचे हे शेवटचे शब्द होते. जेव्हा भगवान बुद्ध कुशीनारा येथे आले व 2 शालवृक्षांमध्ये त्यांनी वास्तव्य केले, तेव्हा आपला अंतकाळ जवळ येत असल्याचे पाहून त्यांनी आनंदला हाक मारली आणि म्हणाले, आनंद, ह्या शालवृक्षांमध्ये कुशीनाराच्या ह्या उपवनात रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी तथागतांचे परिनिर्वाण होईल. तथागतांनी असे सांगितल्यावर सवीर आनंद म्हणाले, भगवान, आपण बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी आणि जगाच्या अनुकंपेसाठी तसेच देव व मानवांच्या कल्याणासाठी कल्पांतरापर्यंत राहण्याची कृपा करावी. आनंद, आता मी वृद्ध झालो आहे. माझा जीवन प्रवास संपत आला आहे, असे तथागत आनंदला म्हणाले. तथागतांनी आनंदला सांगितले की कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांग, तथागत या उपवनात आले असून रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल. त्यानंतर सवीर अनिरुद्ध व सवीर आनंद यांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली. पूर्वी प्रकट केल्याप्रमाणे रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात तथागतांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. जेव्हा तथागतांचे महापरिनिर्वाण झाले, तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरून रुदन करू लागले. काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडामडा लोळू लागले. वैशाखी पौर्णिमेच्या रात्री 3ऱ्या प्रहरात तथागतांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांचे महापरिनिर्वाण इसवी पूर्व 483 मध्ये झाले. दिवा तपती आदित्यो रती आभाती चंदिमा सनद्धो खत्तियो तपती झायी तपती ब्राह्मणो अत्थ सब्बम अहोरत्ती बुद्धो तपती तेजसा.
सूर्य केवळ दिवसाच प्रकाशतो आणि चंद्र केवळ रात्रीच प्रकाशमान होतो. आपली शस्त्रास्त्रे धारण केल्यावर क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राह्मण तेजपुंज दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस-रात्र सतत प्रकाशित राहतात. ते जगाचे प्रकाशस्तंभ होते, भुवनप्रदीप होते. आपण सर्वांनी श्रवण केले. आपणाप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय.